ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका थोडा वेगळ्या पण महत्त्वाच्या विचारावर बोलणार आहोत. हा विचार श्री माताजींच्या लेखनातून येतो. ईश्वरास समर्पण, संपूर्ण जीवनयोग. ऐकायला साधं वाटेल, पण यात खूप खोल अर्थ आहे. म्हणजे आपण जे काही करतो, आपलं काम असो, व्यक्तिगत सवयी असोत किंवा अगदी इतरांशी वागणं, हे सगळं ईश्वराला अर्पण करण्याच्या भावनेनं करावं, असं त्यात म्हटलंय. पण कसं, याचा नेमका अर्थ काय आणि खरंच असं जगणं शक्य आहे का? आज आपण हेच जरा खोलात जाऊन समजून घेऊया. हो, बरोबर. आणि ईश्वराला अर्पण करणं म्हणजे मला वाटतं कोणती पूजा किंवा कर्मकांड नाहीये इथे अपेक्षित. हा एक दृष्टिकोन आहे. म्हणजे आतून आपल्या मनातली भावना. आपण जे काम करतोय ना, ते स्वतःच्या फायद्यासाठी किंवा फळाच्या अपेक्षेनं नाही, तर एका मोठ्या शक्तीला, आपण ज्याला ईश्वर म्हणू, त्याला समर्पित करतोय. ही भावना महत्वाची आहे. अच्छा, म्हणजे कृती तीच राहणार, पण त्यामागची इंटेन्शन, ती भावना बदलणार. हे ऐकायला तर खूप छान वाटतंय. पण एक मिनिट, समजा एखादं अगदी साधं किंबहुना कंटाळवाणं काम असेल, म्हणजे रोजचं ऑफिसचं रुटीन काम किंवा घरकाम, त्याला कसं जोडायचं या भावनेशी? हा खूप चांगला प्रश्न आहे. आणि इथेच मला वाटतं समर्पण भाव महत्वाचा ठरतो. जेव्हा आपण कोणतंही काम, अगदी छोटं किंवा मोठं, ह्या समर्पणाच्या भावनेनं करतो, तेव्हा आपलं लक्ष मला यातून काय मिळणार याऐवजी मी हे काम चांगलं कसं करू शकेन यावर जास्त केंद्रित होतं. मग ते काम कंटाळवाणं असलं तरी त्यात एक प्रकारची सजगता येते, एक शांती येते. कारण ते आपण स्वतःसाठी नाही, तर एका मोठ्या हेतूसाठी करतोय असं वाटतं. आणि मग श्रीमाताजी म्हणतात की असं केल्याने संपूर्ण जीवनच योग बनून राहील. ही कल्पनाच किती मोठी आहे. म्हणजे फक्त योगासनं किंवा ध्यान नाही, तर आपलं सगळं आयुष्यच एक प्रकारचा योग. हे कसं काय शक्य आहे? कारण योग या शब्दाचा मूळ अर्थ आहे जोडलं जाणं. फक्त शारीरिक व्यायाम नाही. जेव्हा आपली प्रत्येक कृती, प्रत्येक क्षण समर्पणाने भारलेला असतो, तेव्हा ती कृती आपल्याला आपल्या आतल्या आवाजाशी आणि त्या मोठ्या चेतनेशी जोडते. त्यामुळे मग काय होतं की आपलं रोजचं जगणं आणि आपलं आध्यात्मिक जगणं हे वेगळं नाही राहत. आपलं ऑफिसचं डेस्क किंवा स्वयंपाकघर सुद्धा साधनेची जागा होऊ शकते. हे ऐकून एक विचार आला मनात. यात कोणतेही काम, वैयक्तिक कृती आणि इतरांशी असलेले नातेसंबंध, हे सगळंच येतंय ना. म्हणजे अगदी ऑफिसमधल्या लोकांशी किंवा घरातल्यांशी असलेले संबंध सुद्धा. कधीकधी हे संबंध खूप कॉम्प्लिकेटेड असतात, नकारात्मकता असते. तिथे ही समर्पणाची भावना कशी आणायची? आपण मूळ तत्व लावू शकतो इथे. नातेसंबंधांमधलं समर्पण म्हणजे काय? तर समोरच्या व्यक्तीच्या वागण्यावर आपलं सुख-दुःख पूर्णपणे अवलंबून न ठेवणं. कदाचित आपलं वागणं प्रामाणिक ठेवायचं, समजूतदारपणा ठेवायचा, आपल्याकडनं जे योग्य आहे ते करत राहायचं. आणि त्याचे जे काही परिणाम असतील ते त्या मोठ्या शक्तीवर, ईश्वरावर सोपवायचे. ही एक प्रकारची अलिप्तता म्हणता येईल, पण जबाबदारी टाळणं नव्हे. हे सोपं नक्कीच नाहीये. हा एक सतत करण्याचा सराव आहे असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात आपल्या रोजच्या जगण्यालाच, प्रत्येक लहान-सहान गोष्टीला एका वेगळ्या, जास्त अर्थपूर्ण पातळीवर नेण्याचा हा एक मार्ग आहे. आपल्या कामांमागे फक्त गरज किंवा कर्तव्य नाही, तर एक प्रकारचा भक्तिभाव, एक समर्पण असेल, तर जगण्याचा अनुभवच बदलू शकतो, नाही का? अगदी अगदी. आणि यामुळे आपल्या कामाचा दर्जा सुद्धा सुधारू शकतो. कारण जेव्हा आपण काहीतरी समर्पणाने करतो, तेव्हा त्यात आपोआप जास्त लक्ष, जास्त काळजी, जास्त प्रेम उतरतं. आणि फळाची चिंता कमी होते, त्यामुळे ताण सुद्धा कमी होऊ शकतो. तर मला वाटतं या चर्चेतून आपण एक महत्त्वाचा मुद्दा घेऊ शकतो. तो म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन जर आपण बदलला, तिला एका मोठ्या शक्तीला अर्पण करण्याच्या भावनेने केलं, तर फक्त ती कृती नाही, आपलं संपूर्ण जीवनच एका वेगळ्या उंचीवर जाऊ शकतं. एक प्रकारचा योगानुभव बनू शकतो. हो, बरोबर. आणि जाता जाता एक विचार नक्की करायला हवा.
जर आपण उद्यापासून आपल्या अगदी साध्या रोजच्या गोष्टी, अगदी चहा बनवण्यापासून ते कोणाशी तरी बोलण्यापर्यंत या भावनेने करण्याचा फक्त प्रयत्न केला, तर त्या क्षणांचा अनुभव कसा असेल, काय बदल जाणवेल त्यात, हा विचार करण्यासारखा आहे नक्कीच. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.